गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. सो आज 31st आहे. आज मला वीक ऑफ आहे ॲक्च्युली. आणि सुशांत गेलेत ऑफिसला सकाळीच. उर्वीला सुट्ट्या चालू आहेत आणि सगळे कामं वगैरे आवरली आत्ता आमची. पडले होते आणि उर्वीचं सुरू झालं की मम्मा हेअर कट करायला जायचं आहे, हेअर कट करायला जायचं आहे. सो काय करावं कळत नाही आहे. आणि 31sta असा काही वेगळा काही स्पेशल प्लॅन नाही आहे आमचा. आज सध्या फुल आरामाचा दिवस होता आणि कामं वगैरे सकाळीच आवरून झाले जवळपास आणि आता थोडा आराम झाला आहे. आता बघू, आज स्टेशनला पण जायचं आहे, सगळे कामं करायचे, भाजी वगैरे जे काय आहे त्या गोष्टी काही थोड्याफार आहेत. त्यानंतर आता तिचं चाललं हेअर कट करायचा. सो बघूया काय होतं. शेवटपर्यंत बघा आणि आवडलं तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा. कारण माझं सगळे कामं करून मी माझं घरचं काम, ऑफिसचं काम, त्यानंतर यूट्यूबचं हे थोडंसं करून तरी माझी कन्सिस्टन्सी थोडीशी मला कमी पडते असं मला वाटतं आहे. पण इट्स ओके. तुम्ही मला सपोर्ट करा, शेअर करा, व्हिडिओ सबस्क्राईब करा, लाईक करा. सो आणि छान छान कमेंट करा, म्हणजे जेणेकरून मला अजून छान छान व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन भेटेल. सो चला व्हिडिओ कंटिन्यू करा जास्त बोलण्यापेक्षा. डिस्कशन असं चाललंय, मी तिला म्हणते नको कापू केस आणि ती म्हणते कापायचे. असं काहीसं चाललंय. कापायचे. का बरं? कापायचे. राहू दे ना, छान दिसतात ना. एवढे छान केस झालेत मोठे मोठे. मला नाही इच्छा कापायची तुझे केस. स्वतः काप, स्वतः कापेल तर मग कशी ऐकेल तुझं. पण तुला का कापायचे अचानक? का असं वाटतंय कापावं? अरे अरे मोबाईलला धक्का नका देऊ. खोटं का बोलली? काय खोटं बोलली मी? का बोलले मग की आपण ना कापू? ते मी असंच बोललेली. कापायचे का असं विचारलेलं मी जस्ट तुला. मग मी बोलली आता मला जायचं. मी तिला बोलते की आपण जेव्हा फिरायला जाणार आहोत, कुठेतरी जाऊ किंवा काही ओकेजन वगैरे असेल तेव्हा कापूया ना. आता काय कामाचं कापायला? पण कापायचंय म्हणजे कापायचंय. बर. आज तिने एकदम हट्टच धरलेला आहे, कापायचे कापायचे कापायचे. सो आता तिचे हेअर कट्स करायला चाललो आहे. आम्ही जाणार आहेत खाली. तिला 3 वाजता ट्युशनला सोडायचं आहे, 5 वाजता परत येईल घेऊन आणि त्याच्या आधी मग तिचं हेअर कट वगैरे करून. कुठे हेअर कट करायला? हा मग आता ना, मग एवढं उन्हात जायचंय बाहेर. मला कंटाळा आलाय. मम्मा जायचं म्हणजे जायचं. फायनली आता आम्ही निघालोय मॅडमचा हेअर कट करायला. तिने जास्तच मनावर घेतलं यावेळेस. सो बघू आता जाऊया एअरपोर्टमध्ये आणि हेअर कट करूया. कसा करला दाखवूच आम्ही तुम्हाला. इथे एक्सायटेड आहे बघा, स्वतःचा हेअर कट करायचा आहे तर. इथे उर्वी ना, उर्वी इकडे बघ. चांगलं वाटतं. हां, नंतर हेअरकट झालेला आहे. अशी स्टाईल मारत चालली आहे. सो आता आम्ही चाललोय स्टेशनला. उर्वी आत्ताच आली आहे ट्युशनवरून. भाजी वगैरे घेऊन यायची, थोडंसं काही आणायचं आहे सामान. ताईच्या बांगड्या आणायच्या आहेत, ते दिल्या होत्या त्या राहिल्या तशाच आणायच्या. विसरूनच गेलो होतो आम्ही त्या. आणि मग आता मग घेऊन येऊया आणि भाजी वगैरे पण घेऊन येऊया. चलो तुझा हेअरकट दाखवते. सो इथे उर्वीचा हेअरकट नेट बस असं काहीचं हेअरकट केलं. जास्त नाही केले, थोडेसेच कट केलेत खालून. मी विंडो साईड वरती बसली आणि एक गाडी आली.
बसली होती. ते खूप छान छान हेअर बँड. उर्वी इकडे ये जरा. मला बेड नकोय. मग काय पाहिजे? इकडे ये तुझं दाखव. काय पाहिजे? कसं पाहिजे? रबर आहे ते का हेअर बँड आहे? हेअर बँड आहे तो. बघ इकडे हे असं रबर वाला बघ. ये कितने का है? 100 रुपये. एक. कोणता कलर पाहिजे का? पर्पल की हा ग्रीन पण आहे बघ. पर्पल पाहिजे. पर्पल पाहिजे. मारते का? हे फुगा. कितीला आहे हे? 50 ला 3 आहे. ते ना? हा? जेव्हा मी केस धुतले. आता एवढा बघ एवढा. ही मस्त आहे हा. असं आहे ते. काय गं? ये इकडून ये. इकडून ये उर्वी. इकडे असं दोन फुलांचं आहे. स्वतःला बघ. सोन्याचं. काय गं बाबा? सोन्याचं घेतलं. सोन्याचं नाही येते. नकली आहे. मला म्हणते स्वतः बघ सोन्याचं घेते. सोन्याचं तर आईला म्हणा सगळं घे सगळ्यांचं काय. ये इकडे. रॅक पण सोन्याचं आहे. कमी करा ना काही. कमी नाही. भाव विकत आहे. अजून काय आहे? हे असे घेऊ का? मॅडमला आले लगेच भूक लागायला लागले. माझे केस ज्यूस प्यायला थांबलो. उसाचा रस इथे इकडे मारते तेव्हा डन. हा बनिया. 30 रुपये किलो 30. फायनली आम्ही घरी आलोय आणि चहा वगैरे ठेवला आता इथे. सुशांत वाले होते ऑफिसवरून सुटले तर मग ते त्यांच्याबरोबर चालू आम्ही घरी. इथे काही भाज्या घेऊन आलो आहेत. मस्त गाजर 30 रुपये किलो होते. आता गाजर स्वस्त झालेत. वाटाणा पण स्वस्त झाला आहेत. भाज्या जवळपास आता सगळ्यात स्वस्त आहे. सो मी घेऊन आली. गवार भेटली मस्त गावठी गवार. 30 रुपये पाव किलो होती पण ही. सो असे काही घेऊन आलेत भाज्या थोड्याफार. आता त्यावर ते चहा वगैरे पितो आणि मग जेवणाचं बघू. आज काय 31st आहे पण बाहेर काय जेवणाला जाणार नाही कदाचित आम्ही. कारण की आजच्या दिवशी अजिबात जेवण चांगलं नसतं. खूप घाई सगळं आणि गर्दी हे ते नको वाटतं. आणि एकादश पण आहे. मग जाऊन व्हेजच खाण्यापेक्षा घरीच काहीतरी बनवूया खाऊया. सो स्टेट येऊन म्हणजे साधंच काहीतरी असणार आहे. आता इथे ना सकाळी आपले बनवले होते थोडेसे मी. ते गरम गरम आता थोडेसे करते सुशांतसाठी. चहा घेतो आणि मग बाकीच्या कामांना सुरुवात करूया. इथं आम्ही शेंगोळे करायला घेतलंय. मस्त मूवी बघतोय. दुनियादारी स्टार्ट केलं आत्ताच. छान छान शेंगोळे बनवतोय. उर्वी इथे मला काय करते मदत करते. सॉरी. शेंगोळे वगैरे बनवून झालेत. आता जेवायला बसलो आम्ही. हे ना काल माझं दूध खराब झालं होतं. सो उर्वी पनीर बनवलं मी. ते आता उर्वीला फ्राय करून दिले. तिला पाहिजे होतं. चला मस्त मस्त आता जेवून घेऊया. 31st पार्टी आमची. हा ना. आज आहेत न्यू इयर 2026 स्टार्ट झालेला आहे आजपासून. आणि तुम्हाला सर्वांना हॅपी न्यू इयर. तुम्हाला हे वर्ष खूप भरभराटीचं आनंदाचं जावो. इकडे NCSC टाइमपास चालला आहे. सुशांत आलेत मॉर्निंग करून आज. माझं पण आता संध्याकाळी 6:30 वाजता कामावर बसायचं आहे. म्हणजे चला मंदिरात जाऊन येऊया. आज काही नाही दुसरं झालं तर.
सो स्टे ट्यून. हॅपी न्यू इयर उर्वी. थँक्यू. बोल सगळ्यांना हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. नीट नीट बोल. हॅपी न्यू इयर. काय न्यू इयर. न्यू इयर. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. चला सो इथे आमच्या इथे जवळ मंदिर आहे, तिथे जाऊन येऊया. न्यू म्हणजे काय नवीन. सो आमच्या मॅडम तयार झाल्यात. इकडे बघ. अह न्यू चप्पल घालायची ना. ती किती छान दिसते. असंच पाठोपाठ हनुमान चालीसा. इथे मंदिर आहे गणपती बाप्पांचं. चप्पल काढायला लागते. हे असं मंदिर आहे गणपती बाप्पाचं. आली कर का मारून. आली ना. दर्शन वगैरे झालंय. आता पूर्वीच्या फ्रेंडचा बड्डे आहे का, तर तिच्यासाठी काहीतरी घ्यायचं आहे ते घेऊया आणि मग घरी जाऊ. नाव सांग ना नाव. जुजू जुजू नाव आहे ना. चला मार्टमध्ये आलं, पटकन घेतो काहीतरी. इथे आता गिफ्ट रॅप करून घेते पटकन.